मला तुला विचारायचं होतं भैया. काय विचारायचं होतं? तू कुठं गेलता सकाळपासून? तू मला सांगून नाही गेला. कुठं गेला? कोणाकडे? दादी, खाली खाली उतर. तू दादी तू पहिले खाली सर. तू माझं ऐक. हां बोल. दीदी तू तो लाल पेन होता ना, हां. मग त्याच्यात त्याच्यात कोण होतं? कोण होतं? तू थांब. मला काय माहिती आता? मला माहिती ना. मग तू सांग ना. त्याच्यात ढोला होता. थांबा जरा, आमच्या गप्पा चालू. ढोला होता. सांगू लागला मला तो कुठं काय झालंय. घोडा होता. ढोला होता. आणि मंदाताबर कोण बसलं होतं? होता मालात बसलं होतं, मालात. महाराज. मग त्याच्या बाजूला ती पिटणी बिटली होती ढोलावर. त्याची पत्नी. हा. मग खाली कोण होतं? लाटत होते. मग दुसरा लाटत मरला होता आता. मरला होता खाली. हा. बापरे. मग दुसरा लाटत उठला होता. उठला होता. एक मरला होता आणि कुठला होता. हा. हां. मन बाजूला कोण होतं? मोठे होते गणपती बाप्पा. गणपती बाप्पा बघायला गेलता ना तर मला सोडून. तुला माझी आठवण आली की नाही आली तेव्हा? नाही आली ना. मन तुला मानलं होतं ना किती वेळ. बाजूसोबत. कशाला म्हटला होता तू? एकदा सुद्धा म्हटला नाही. एकदा पण म्हटलेलं नाही भैया तू मला चल म्हणून. मी सकाळी ऑफिसला गेले, तू शाळेत गेला. नाही तू झोपलेला होता का काहीतरी करत होता वाटतं. मी ऑफिसला गेले तर तू म्हणायला नव्हतं पाहिजे का मला? म्हटलं तरी का? तुला मी एवढी गंमत दिली, एवढं मोठं टेडी आणून दिला, एवढं प्यार करते मी, हां, तरी पण तू मला घेऊन जात नाही कुठं. असं असतं का कुठं? मी तुझी नाही. मी तुझी नाही म्हणूनच मला नेलं नाही तू, माहिती आहे का? एवढं प्यार करते मी, एवढं भैया भैया करते. कोण तुला भैया म्हणत नाही? सगळे पार्थ म्हणता. मीच तुला भैया म्हणते. आणि मी एकटीच तुला भैया भैया म्हणत असते एवढ्या प्यारनी. तुझं काम नव्हतं मला घेऊन जायचं सोबत? होतं की नव्हतं? होतं. मग तू मला नेलं नाही ना. होतं माझं काम. मग होतं ना तुझं काम, मग मला न्यायचं. असं करायचं असतं का कुठं?